हा 2000 कोटींचा असण्यापेक्षा सगळी खोटी कागदपत्र सादर करून चॅरिटी कमिशनरच्या हाताशी धरून महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि रेव्हेन्यू आणि लँड रेकॉर्ड असे सगळे अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा घोटाळा आहे. या घोटाळ्यातला एकही कागद हा खरा नाही आहे. ज्याची गॅरंटी म्हणून द्यायला सांगितली होती 125 कोटी रुपयाची गॅरंटी दिली आहे केशरियाची कॅपिटल नावाच्या कंपनीने. त्या केशरियाची कॅपिटलच्या अकाउंटमध्ये फक्त 150 रुपये आहेत आणि त्यांनी 125 कोटी रुपयाची गॅरंटी दिलेली आहे. अकाउंटला किती रुपये आहेत तुम्ही आजही ऑडिट तपासू शकता. 150 रुपये. याला सगळ्यांना वरदहस्त आहे. आजही पोलिसांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिखित दिलेलं आहे. चौकशी करा. ज्यांनी तक्रार केली आहे त्याचं स्टेटमेंट झालेलं आहे. सगळं झालं. FIR नोंदवतो म्हणून सांगितलं आणि अजूनही त्याला खेटे घालायला होतात. मला माहित नाही पोलिसांवर कोणाचा दबाव आहे. आता एवढ्या मोठ्या बातम्या आल्या तरी पोलीस काय आलेलं तयार नाही. हा यामध्ये 32 आमदारांचं सहीचं पत्र माननीय देवेंद्र फडणवीसजींना दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावरती त्वरित कारवाई करा असं लिहून दिलेलं आहे. तरी पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही हे गुपित काही कळत नाही. त्यामध्ये सामील आहे. मला असं म्हणायचं नाही पोलीस सामील आहेत की नाही, पण संशयाचं वातावरण तयार होतच आहे. 2000 कोटी रुपयाचा घोटाळा, 2000 कोटी रुपयाचा ठाण्याच्या मुख्य शहरामध्ये आणि सगळं शांत अलबेल आहे. असं आहे की कारवाई होत नाही म्हटल्यावर तुम्ही काही तर्क बांधू शकता. कारवाई झाली असती तर तर्क बांधता आले नसतील. ज्या अर्थी कारवाई होत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कारवाई होत नाही, त्या अर्थी कुठेतरी पाणी मुरतच आहे.